नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा मराठी जॉब अड्डा या मराठी चॅनलवर. आज पाहणार आहोत आपण इयत्ता 6वी बालभारती विषयातील आला पाऊस आला पाऊस या कवितेचे पूर्ण स्वाध्याय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला आहे, चौकटी पूर्ण करा. पाऊस आल्यावर ओले झालेले काय? तर या चौकटीत योग्य उत्तर आहे अंगण. आ, थेंबासंगे आलेले काय? तर योग्य चौकटीत उत्तर आहे वादळ वारे. ई, गारांनी भरलेला काय? तर योग्य चौकटीत उत्तर आहे रस्ता. आणि ई, लखलखणारी काय? याचे योग्य उत्तर आहे वीज. प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करायची आहे. पावसामुळे वातावरणात झालेले बदल या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. 1 आहे ढगाळ हवामान, 2 आहे हिरवीगार झाडे, 3 आहे नदी ओढ्यांना पाणी आणि 4 आहे वादळ वारे. प्रश्न क्रमांक 3, कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. अ आहे, आला पाऊस, कभी न काळे हत्ती, निळ्याने बांगणी, सैरा वैरा धावतही सुटती. या ओळीचे अर्थ खालीलप्रमाणे आहे. उत्तर आहे, या ओळीत कवीने पावसाळी ढगांची तुलना काळ्या हत्तीशी केली आहे. पाऊस आल्यावर आकाशात दाट काळे ढग जमा झाले आहेत आणि ते निळ्या आकाशात कोणत्याही दिशेला वेगाने इकडे तिकडे धावत सुटत आहेत असे कवीला वाटते. हा आहे, आला पाऊस, पागोळ्या गळती, थरथर नारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसती. या ओळीचा अर्थ काय आहे? याचे योग्य उत्तर आहे, पाऊस पडू लागल्यानंतर घराच्या छपरावरून पाणी खाली पडू लागले आहे. पावसामुळे गारवा वाढल्याने भिजलेले पक्षी आपले पंख अंगाशी मिटून शांत व गप्प बसले आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. अ आहे, पाऊस पडत असताना त्यात खेळणारी मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात. याचे योग्य उत्तर आहे, आला पाऊस, वीज लकाके लख्खन, भिजणारी ती अवकळ पोरे घरात पळती पटकन. ही कवितेतील ओळी आहेत. जो वर प्रश्नामध्ये दिलेला अर्थ आहे त्याचे योग्य ओळी. आ आहे, ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशातच दिसते. याचे योग्य उत्तर आहे, आला पाऊस, मध्येच पिवळे ऊन हासते, सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसे. विचार करा व सांगा. प्रश्न क्रमांक 1, पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा. याचे उत्तर योग्यप्रमाणे असू शकते. गेल्या वर्षी शाळेतून घरी परतताना अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि मी मित्रांसोबत भिजलो. मातीचा तो एक सुगंध आणि अंगावर पडणारे पावसाचे थंड थेंब खूप आनंददायी होते. मी मित्रांसोबत पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडल्या. त्या दिवशी पावसात भिजताना जो मनमोकळा आनंद मिळाला तो मी कधीही विसरू शकणार नाही. तो दिवस माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय होता. या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. प्रश्न क्रमांक 2 आहे, पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात लिहायचे आहे. याचे योग्य उत्तर खालीलप्रमाणे असू शकते. पावसाळा सुरू होताच कडक उन्हाने तापलेली जमीन शांत होते आणि मातीचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. पावसाच्या पाण्यामुळे धरती, पक्षी, प्राणी, सृष्टी आनंदित होते. नदी, नाले, ओढे भरून वाहू लागतात. सुकलेली झाडी पुन्हा टवटवीत होतात. सगळीकडे हिरवळ पसरते आणि पावसाळ्यामध्ये मनमोकळा आनंद घेण्यासाठी मुले तयार राहतात. खेळूया शब्दांशी. प्रश्न क्रमांक 1, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व ते लिहा. उदाहरणार्थ, गारा, सारा. तसेच लख्खन, पटकन, असे, दिसे, हत्ती, सुटती, गळती, बसती. याप्रमाणे यमक जुळणारे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे, शब्द साखळी तयार करा. शब्द साखळी दिलेली आहे, जसे की ससा, ससावरून सागर, रवी, विना, पाणी. म्हणजेच पहिल्या शब्दाचा शेवटचा अक्षर त्यानुसार नवीन शब्द तयार करायचा आहे. आ आहे, आकाश, शहर, रचना, नानक, कवच. ई आहे, इमारत, तरबूज, जहाज, जमीन, नळ. याप्रमाणे 5 शब्द साखळ्या तयार करायच्या आहेत. त्या पुढील प्रमाणे असतील. 1 आहे, झाड, डबा, बदक, कळप, पाळणा. दुसरी शब्द साखळी, कपाट, टपाल, लवंग, गणित, तराजू.
तिसरी शब्दसाखळी आहे पुस्तक, कान, नाक, कागद, दप्तर. चौथी शब्दसाखळी आहे नदी, दिवा, वात, ताक, कान. पाचवी शब्दसाखळी आहे हार, रस्ता, ताक, काम, मान. प्रश्न क्रमांक 3 पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे. पाऊस ह्या शब्दामध्ये येईल त्यानुसार शब्दसाखळी पाहूया. 1 नदी, दुसऱ्या रिकाम्या जागेत पूर, 3 वादळ, 4 छत्री, 5 थेंब, 6 गारा, वीज. हे शब्द सर्व पावसासंबंधी आहेत. आणि चिखल. घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र तयार करायचे आहे. घर या संबंधित असणारे शब्द चौकट, छत, अंगण, भिंती, दरवाजा, फरशी, खिडकी आणि जिना. प्रश्न क्रमांक 5 आहे कवितेतील खालील शब्दासाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. प्रश्न क्रमांक अ मधील रस्ता त्याचे योग्य उत्तर समानार्थी शब्द पुढे आहेत. वाट, मार्ग. आ आहे घर याचे समानार्थी शब्द सदन, गृह. ई आहे नदी याचे समानार्थी शब्द सरिता, तटिनी. ई आहे आकाश याचे समानार्थी शब्द आहेत नभ आणि गगन. प्रश्न क्रमांक पुढील आहे पुढील ओळीतील अलंकार ओळखा व लिहा. 1 आहे तशाच हिरव्या वेलीवरची जरा निराळी फुले, निर्मळ हृदये चेहरे हसरे तरी निराळी मुले. याचा योग्य उत्तर आहे यमक अलंकार. 2 आहे काकूने काकांच्या कपाटातील कोरे कागद कात्रीने कराकरा कापले. याचा अलंकार आहे अनुप्रास अलंकार. म्हणजे शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होते त्यास अनुप्रास अलंकार म्हणतात. सोनसळी सकाळ सुंदर सुगंधाने सजली. याचे योग्य अलंकार आहे अनुप्रास अलंकार. 4 फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. याचे योग्य उत्तर आहे यमक अलंकार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.